या ठिकाणी आल्या। त्यासोबत विशेष अधिकारी श्रीमती शालिनी प्रभे मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच सर्व माझा स्टाफ, पालक मंडळी आणि आपले इथं विद्यार्थी। खरं म्हणजे शाळेचा पहिला दिवस म्हटलं की मला माझा पहिला दिवस आठवतो। आमचे गुरुजी काय करायचे, आमची पत्र्याची शाळा होती आणि त्या पत्र्याच्या शाळेमध्ये आम्हाला सांगायचे, आमच्या घरी गुरं होती, जा शेण घेऊन ये, आणि मग आम्ही शेण आणायचो आणि आमच्या ज्या मुली होत्या वर्गातल्या त्या सारवायच्या। परंतु तो काळ जुना होता, आता आधुनिक काळाकडे आपण वाटचाल करत आहोत। आणि खरं म्हणजे तुम्ही अतिशय भाग्यशाली म्हणायला काय हरकत नाही, तुमच्या वाट्याला अशा कुठल्या संघर्षमय गोष्टी येत नाही, सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतात। तर एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला। शाळेचा पहिला दिवस होता, 9 ने 8च्या थोबाडीत मारली, 9 ने 8च्या थोबाडीत मारली। 8 म्हणाला, अरे मला का मारला तू? 9 म्हणाला, मी मोठा आहे, मी काय, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे ना, म्हणून मारली। मग ते आपलं 8 रडत बसलं आणि मग 8 काय केलं, थोड्या वेळाने 7च्या थोबाडीत मारली, 7 6च्या थोबाडीत मारली आणि असा कार्यक्रम थोबाडीत मारायला सुरू झाला, गालवा धिंगाणा सुरू झाला आणि शेवटी 1च्या थोबाडीत बसले। आता 1च्या थोबाडीत बसल्यावर तो शून्यकडे गेला, शून्यला लटपट करायला। 1 म्हणला, घाबरू नको, मी तुला काय मारणार नाही, मी तुला काय मारणार नाही। तो 1 काय केला, 1 शून्यच्या शेजारी जाऊन बसला। पुढे जाऊन बसला, शून्यच्या शेजारी जाऊन बसला आणि आता 1 आणि 0 किती झाले, म्हणजे काय झालं, किंमत वाढली। किंमत काय झाली, वाढली। म्हणजे संगत, मला सांगायचं असं आहे की संगत ही कोणाची केली पाहिजे, चांगल्या लोकांची संगत केली पाहिजे, चांगल्या मित्रांची संगत केली पाहिजे। जे मुलं अभ्यासू आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेतात, कष्ट करतात, त्यांची आपण संगत केली पाहिजे। तशी आपली मुलं सगळी गुणी आहेत, गोड मुलं आहेत आपली सगळी, आणि आपला स्टाफ सुद्धा सगळा चांगला आहे का नाही। आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं की द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू कसा झाला संगतीचा परिणाम। म्हणजे आपली संगत जर चांगली असेल तर आपण सुद्धा काय हो, चांगलं होऊ शकतो। असं कोणीतरी म्हणाले की टेल मी युअर फ्रेंड्स, आय विल टेल युअर फ्युचर। मला तुझे मित्र सांग, मी तुला तुझं भविष्य सांगतो। म्हणजे संगत ही अतिशय महत्त्वाची असते मित्रांनो। त्यामुळं तुम्ही या ठिकाणी वास्तव्य करत असताना चांगल्या मित्रांची, चांगल्या सगळ्यांची चांगली संगत करायची आणि चांगलं वागायचा प्रयत्न करायचा। तर या ठिकाणी आपण सर्वजण आनंदाच्या वातावरणामध्ये, उत्साहाच्या वातावरणामध्ये, आणि मॅडमने सांगितलं की संस्कार हे फार महत्त्वाचे असतात। मंडळ मॅडमने सांगितलं की संस्कार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मॅडम। आणि गुणवान कोण, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो। काय झालं, 10वीचा निकाल लागला होता आणि निकाल लागल्यानंतर मुलं आनंदात होती, उत्साहात होती, पण एक मुलगा नापास झाला। आता नापास झाला म्हटल्यावर काय झालं, त्याच्या वडिलांनी त्याला बेदम मारलं, शिक्षकांनी पण त्याला उलटसुलट बोललो, रागाने बोललो। तो बिचारा हताश होऊन, निराश होऊन रस्त्याने चालला होता। आणि मग एक मुलगा होता मॅडम, त्याला 98% मार्क पडले होते। तो मात्र मजेत आनंदात मित्रांना, त्याचे मित्र म्हणत होते की मला पार्टी दे, 98% पडले आणि ते पण चालले होते। आणि ते सगळे रस्त्याने जात असताना एका ठिकाणी गटरीमध्ये एक कुत्र्याचं छोटंसं पिल्लू पडलेलं होतं आणि ते पिल्लू अगदी त्यानं ओरडत होतं, व्याकुळतेनं ओरडत होतं की त्याला वाटत होतं की कुणीतरी मला या गटरीतून बाहेर काढावं, कारण त्या गटरीमध्ये घाण, पाणी वगैरे त्याला जीव कासावीस होता, तर त्याला स्वतःला त्या गटरीच्या बाहेर घेता येत नव्हतं। आणि ते कुत्र्याचं पिल्लू क्या करत ओरडत होतं त्या गटरीमध्ये। आणि ही जी 10वीला 98% पडलेला मुलगा होता, त्याची मित्रमंडळी चालली होती, त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी दगड उचलला आणि त्या कुत्र्याला मारला आणि मारून हसून मजा घेऊन त्या कुत्र्याच्या आगतिकतेचा फायदा घेऊन ते निघून गेले। आणि थोड्या वेळानं ते नापास झालेलं आपलं त्या आलं मागं, त्यानं बघितलं, अरे या ठिकाणी कुत्र्याचं पिल्लू वेदनेने विव्हळत आहे, त्याला त्रास होतोय, त्याला आपण बाहेर काढलं पाहिजे। तो मुलगा गटरीत उतरला आणि त्या मुलानं त्याला बाहेर काढलं, हापशाकडे गेला, पाणी हापसलं आणि त्याला आंघोळ घातली त्या कुत्र्याला। म्हणजे त्याचं जे दुःख होतं ते जाणून घेऊन त्यानं त्या ठिकाणी काम केलं। याला म्हणायचं संस्कार। मग 98% घेतलेला गुणी, कुत्र्याचं पिल्लू ज्याने वाचवलं तो गुण हा प्रश्न या ठिकाणी पडतो। म्हणजे गुण तर महत्त्वाचे आहेतच, मॅडमने सांगितलं तसं आपल्यामध्ये संस्कार सुद्धा असणं, भूतदया असणं ही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर प्रभे मॅडमने पण सांगितलं की लो एम इज क्राईम। त्यांनी मुलांना प्रश्न विचारले की तू किती टक्के घेणार, कोणी 70% म्हणतंय, कोणी 75%। आपलं ध्येय आहे हे उच्च ठेवलं पाहिजे आणि ते प्राप्त करण्यासाठी ॲक्वायर नॉलेज
नॉलेज आपण घेत राहिलं पाहिजे. आणि त्या नॉलेजसाठी आपल्याला सगळ्या सोयी सुविधा आहेत. तिथे इंटरनेट आहे, सगळंच आहे. टच स्क्रीन पॅनल आहे, टीव्ही आहे, पुस्तकं आहेत, अनेक माध्यम आहेत, इंटरनेट आहे. त्याचा वापर करून तुम्ही नॉलेज घेऊ शकता. ॲक्वायर नॉलेज आणि पर्सू दॅट गोल. तुमचं जे ध्येय आहे ते तुम्ही प्राप्त करू शकता. 95% 90% निश्चितच मॅडम आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू. दहावीच्यामुळे फक्त 90%च्या वरती मार्क पडतील अशी मी तुम्हाला यावर्षी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो. त्यानंतर स्कॉलरशिपची पण तास आम्ही घेऊन आम्ही त्याचं पण नियोजन केलेलं आहे मॅडम. त्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त मुलं आमची कशी स्कॉलरशिपमध्ये येतील त्याची याच्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर यश म्हणजे काय असतं. 2 विद्यार्थी होते, ते गेले त्यांच्याकडे. सॉरी, एक विद्यार्थी होता, तो गेला सॉक्रेटिसकडे. सॉक्रेटिस म्हणजे महान तत्त्वज्ञ, विचारवंत, जगातल्या सगळ्यात जे महान फिलॉसॉफर्स आहेत त्यापैकी एक सॉक्रेटिस. सॉक्रेटिसकडे गेले आणि म्हणले की मला यश मिळवायचे, काय करायला पाहिजे, काय मिळवायचे मला. आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल पर्सन इन माय लाईफ, व्हॉट शॅल आय डू. त्यांनी सांगितले की उद्या पहाटे मी नदीवर जातो आंघोळीला, तू काय कर, मी जेव्हा आंघोळ करतो तेव्हा तो पहाटे 5 वाजता नदीच्या ठिकाणी. मग दुसऱ्या दिवशी तो विद्यार्थी त्या ठिकाणी आला आणि गुरुजीला म्हणला, सॉक्रेटिसला गुरुजी म्हणाला, गुरुजी आलोय मी आता, काय करू. हे म्हणजे पाण्यात ये, मी आंघोळ करतो. मग तो त्या विद्यार्थ्याला पाण्यामध्ये घेतला आतमध्ये. गुरुजी सांगा म्हणले, मंत्र सांगा मला, यशस्वी कसं व्हायचं. आणि मग आणखी थोडं जवळ तो विद्यार्थी अजून जवळ आला आणि मग सॉक्रेटिसच्या बरोबर समोर उभा राहिल्यावर त्या विद्यार्थ्याने पुन्हा प्रश्न केला, गुरुजी मला यश मिळवायचं, तुम्ही मला गुरुमंत्र देणार होता, मला गुरुमंत्र द्या. मग सॉक्रेटिसनं काय केलं, त्या विद्यार्थ्याची मान धरली. जेवढी ताकद आहे त्या ताकदीनं त्याला काय केलं, पाण्यामध्ये बुडवलं. पाण्यामध्ये बुडवल्यानंतर मला सांगा, तुम्ही जर पाण्यात बुडवत असाल तर तुम्ही काय करणार, काय करणार, बाहेर येण्याचा प्रयत्न करणार. तसं त्या विद्यार्थ्याने त्याच्या अंगातली सगळी शक्ती एकवटली, सगळी ताकद एकत्र केली, सगळा जोर लावला आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. सॉक्रेटिसची ताकद असते. सॉक्रेटिसने काय त्याला बाहेर दिलं नाही. 5-10 सेकंद झाल्याबरोबर सॉक्रेटिसने त्यांना बाहेर काढलं. बाहेर काढलं, परत आपण बुडवलं. असं 3 वेळा केलं. त्याला विचारलं बाहेर काढल्यानंतर, एका प्रश्नाचं उत्तर दे म्हणाले, जेव्हा तू पाण्यामध्ये होता, तुझं डोकं पाण्यामध्ये होतं, तेव्हा तुला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीची आवश्यकता होती. तर त्या विद्यार्थ्याने सांगितलं, श्वास. मला सगळ्यात जास्त श्वासाची आवश्यकता होती. आणि मग सॉक्रेटिसने गुरुमंत्र सांगितला, जोपर्यंत एखादी गोष्ट श्वासा इतकी महत्वाची होत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. म्हणजे श्वास घेण्यासाठी जी धडपड करावी लागते तीच धडपड इथं या ठिकाणी जर तुम्ही केली तर 100% तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. आणि शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला की आपल्या अंगातला जो आळस आहे तो आपण झटकला पाहिजे. बऱ्याचदा आपल्या अंगामध्ये काय असतो, आळस असतो. करू सरांनी सांगितलं गृहपाठ, नंतर करू, पुन्हा करू, उद्या करू, अशा प्रकारचा आळस आपल्या मनामध्ये असतो आणि तो आळस झटकला पाहिजे. त्याची एक गोष्ट सांगतो. असंच वर्गामध्ये गुरुजींनी सांगितलं, कुणीतरी सांगितलं मुलांना की परीस नावाचा एक दगड असतो आणि त्या दगडाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. माहिती तुम्हाला परीस? कोणाकोणाला माहिती परीस? परीस माहिती का? परीस नाही माहिती? परिसाचा जर स्पर्श लोखंडाला झाला तर त्याचं काय होत असतं, सोनं होत असतं. आणि त्यांना सांगितलं तुकाराम महाराजांकडे आहे परीस. कोणाकडे आहे? तुकाराम महाराजांकडे परीस आहे. आणि मग ते गेले तुकाराम महाराजांकडे. महाराज आम्हाला असं कळालंय की तुमच्याकडे परीस आहे. तो आहे की नाही? जा त्या पेटीमध्ये लोखंडाची, या एका पेटीमध्ये लोखंडाच्या परीस आहे ठेवलेला, जागा. मग ते एका खोलीमध्ये गेले आणि बघितलं तर लोखंडाची पेटी आहे. नाही म्हणजे मूर्ख बनवले म्हणजे तुकाराम महाराजांकडे. ही जर पेटी, या पेटीत जर परीस असता तर ही पेटी कशाची राहिली असते? सोन्याची राहिली असते. महागारी आले, तर महाराज निघून गेले होते. आणि मग परत दुसऱ्या दिवशी आपले विद्यार्थी आले. महाराज म्हणले तुम्ही आम्हाला खोटं सांगितलं म्हणजे, त्या पेटीमध्ये परीस नाही. म्हणजे कसं काय? म्हणजे त्या जर पेटीत परीस असता तर ती पेटी सोन्याची झाली असते. चला म्हणजे दाखवतो तुम्हाला. महाराजांनी काय केलं, पेटी उघडली, त्या परिसाला कपड्यामध्ये गुंडाळलेलं होतं. काय केलं होतं? कपड्यामध्ये गुंडाळलेलं होतं. फक्त यांचा आळस होता ती पेटी उघडून बघायचा आणि त्याच्या आतमध्ये काय आहे ते बघण्याचा यांचा आळस होता. आळसामुळे त्यांना ते कळालं. सांगायचं तात्पर्य असं की आपण आळस झटकून टाकला पाहिजे आणि आळस जर झटकला, नॉलेज ॲक्वायर केलं आणि तुम्ही जे ध्येय ठरवले ते 100% तुम्हाला मिळू शकतं. या ठिकाणी मी पुन्हा एकदा बंडगर मॅडम आणि प्रभे मॅडम यांचे आभार मानतो. त्यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिला, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि निश्चितच त्यांना आश्वस्त मी करू इच्छितो की आम्ही सर्वजण मिळून, आमची टीम मिळून आम्ही निश्चितच काहीतरी चांगलं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.